नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत आकाशने भूमीसाठी मोगऱ्याची फुलं आणलेली असतात। त्याला असं वाटत असतं की ही मोगऱ्याची फुलं जर भूमीने बघितली तर तिला कदाचित भूतकाळ आठवेल। मग तो तिथे उभ्या असलेल्या नर्सला सांगतो की ही जी मोगऱ्याची फुलं आहे ती तुम्ही भूमी समोर नेऊन ठेवा। जेव्हा नर्स ती फुलं घेऊन जाते आणि भूमी समोर ठेवते आणि भूमी जेव्हा त्या मोगऱ्याच्या फुलांकडे बघते तेव्हा तिला खूपच आनंद होतो। मोगऱ्याची फुलं हातात घेत ती म्हणत असते ही मोगऱ्याची फुलं इथं कोणी ठेवली। तेव्हा नर्स विचारते की तुम्हाला काही आठवतंय का? तेव्हा भूमी सांगते की हो आठवतंय ना, मला माहितीये, माझ्या बाबांना माहितीये की मला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात आणि त्यांनीच आता ही फुलं इथं माझ्यासाठी ठेवली असणार। तेव्हा ती नर्स तिथून बाहेर येते आणि आकाश तिला विचारतो की काय म्हणाली भूमी। तेव्हा नर्स सांगत असते की त्या म्हणाल्या त्यांना मोगऱ्याची फुलं आवडतात हे फक्त त्यांच्या बाबांना माहितीये आणि त्यांनीच त्यांच्यासाठी हे फुलं तिथं ठेवली असणार आहे। तेव्हा आकाश काही निराश न होता नर्सला म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, माझ्याकडे याच्यापेक्षा पण एक मोठा हुकुमिका आहे, तो मी तुमच्याकडे आणून देतो, मग तुम्ही तो तिच्या समोर नेऊन ठेवा, तिला नक्कीच माझा भूतकाळ सर्व आठवेल। आता हे सर्व काही पौर्णिमा देखील बघत असते। आता आकाश भूमीसाठी जिलेबी घेऊन येतो। आकाशला जिलेबी बघून सर्व काही भूतकाळ आठवत असतो आणि त्याला असं वाटत असतं की हे बघून भूमीला देखील आपला भूतकाळ आठवेल आणि मग तो नर्सकडे ती जिलेबी देत असतो। तेवढ्यातच पौर्णिमाला दिसतं की आता ही जिलेबी जर गेली आणि भूमीला जर काही आठवलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल। मग ती रागिणीला फोन करून कामाला लावून देते आणि मग ऐन मोक्यावरती आकाशला रागिणीचा फोन येतो। तेवढ्यातच आकाश आता फोनवरती बोलत बाजूला जातो। नर्स ती जिलेबी भूमीकडे घेऊन चाललेली असते। तेव्हा पौर्णिमा तिथे येते आणि म्हणते मी आकाशची वहिनी आहे आणि भूमीची सख्खी बहीण। आकाश गडबडीमध्ये ही चिठ्ठी ठेवायला विसरला होता या जिलेबीमध्ये, तुम्ही एवढी चिठ्ठी ठेवा आणि ही जिलेबी भूमीकडे नेऊन द्या। मग ती नर्स ती जिलेबी आणि ती चिठ्ठी देखील भूमीकडे नेऊन देते आणि भूमीला जिलेबी बघून फारच आनंद होतो। भूमी म्हणत असते जिलेबी, मी आता डोक्याला हात लावत असते, तिला थोडासा त्रास होत असतो परंतु तिला आता भूतकाळ आठवायला लागतो आणि ती डोक्याला हात लावून बसलेली असते। आकाश हे सर्व काही बाहेरून बघत असतो आणि आता भूमी ओरडून म्हणते की ही जिलेबी माझ्या आकाशने आणली ना माझ्यासाठी, कुठे आहे माझा आकाश? असं म्हणताच आकाशने मागचा पुढचा विचार न करता आता आकाश आतमध्ये आलेला असतो आणि भूमी समोर उभा राहिलेला असतो। तो आकाश म्हणत असतो की भूमी तुला आठवतंय सगळं? भूमी आकाशला विचारत असते की आकाश तू बरा आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो की हो मी बरा आहे। आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात। भूमीला आकाश म्हणत असतो की मला तर भीतीच वाटत होती, तू मला कधी ओळखशील का नाही, परंतु फायनली तू मला ओळखलं, मला खूप आनंद होत आहे। आणि दोघांनीही एकमेकांना प्रेमाने मिठी मारलेली असते आणि बराच वेळ दोघेही एकमेकांना मिठी मारूनच उभे असतात। भूमी काय आता आकाशला सोडतच नसते। आता आकाश भूमीचा चेहरा हातात घेतो आणि म्हणत असतो की भूमी अगं मी तुला किती किती आठवण आणून देण्याचा प्रयत्न करत होतो, तू आता ठीक आहेस ना? मग आकाश भूमीच्या कपाळावरती किस करतो। दोघेही एकमेकांकडे बघत असतात। आकाशला बरा झालेला बघून भूमीला देखील फार आनंद होत असतो आणि मग पुन्हा एकदा भूमी आकाशला मिठी मारते। परंतु हे सर्व आकाशला पडलेले एक स्वप्न असतं। आता आकाश आतमध्ये बघत असतो तर भूमी जिलेबी खाता खाता तिच्या हाती ती चिठ्ठी लागलेली असते आणि ती चिठ्ठी आता भूमी वाचत असते। आता भूमी त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते वाचून बघते तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं भूमी मी आकाश आणि मीच तुझ्यासाठी जिलेबी आणि मोगऱ्याची फुलं पाठवली होती, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे। आता हे वाचताच भूमीचा माथा ठणकतो आणि भूमी आता बाहेर आकाशला शोधत येते। समोरून आकाश बघतो, आकाशला असं वाटत असतं की भूमीला काही भूतकाळ आठवला की काय। तो खूप आशेने तिच्या जवळ जातो, मात्र भूमी आता मोठ्याने ओरडायला सुरुवात करते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला हे सर्व देण्याची? मी खूप मोठ्या अपघातानंतर सावरले आहे आणि मी आता माझ्या कुटुंबासाठी जगणार आहे, माझ्यासाठी या गोष्टींसाठी एकही कणभर जागा माझ्या जीवनात नाहीये। आकाशला मात्र काही उमजत नसतं। आता आकाशवरती भूमी फारच चिडलेली असते। आकाश तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आकाश म्हणत असतो अगं भूमी असं काय करतेय तू, अगं मी तुझा आकाश आहे। त्यावरती आता भूमी म्हणते की काय चाललंय तुझं? हे बघ मला माझ्या परिस्थितीमध्ये सोडून दे, मी आणि माझं कुटुंब खूप मोठ्या संकटातून चाललो आहे, त्यात आता मला बरं वाटलं आहे, तू उगाच आता मध्ये मध्ये येऊ नको। तेव्हा आता भूमी आकाशला ढकलते, आकाशला खाली पाडते आणि तिथून निघून जाते। खरं तर भूमी काही समजूनच घेत नसते। आकाशला देखील कळत नसतं की कशा प्रकारे आता भूमीची मेमरी पुन्हा रिस्टोर करावी। आता आकाशला वाटतं की मी इतके प्रयत्न केलेत परंतु आता मला अजून एक प्रयत्न करावा लागेल, मला पूर्वीचाच आकाश बनवावं लागेल। आकाश मागचा
पुढचा विचार न करता पूर्वीच्या आकाश सारखा होतो. आणि मग आकाश उभा राहतो, भूमीकडे बघतो आणि भूमीला म्हणतो सायकल राणी. तेव्हा भूमी काहीतरी ओळखीचा आवाज आहे असं समजून मागे बघते. मग आता तो भूमी जवळ येतो आणि म्हणतो सायकल राणी, अगं आपलं लग्न झालंय आणि तू मला ओळखलं नाही. अगं मी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं आणि तू मला धागा बांधला होता. तू मला खरंच ओळखलं नाही या सायकल राणी. आता आकाश भूमी समोर पुन्हा पहिल्या आकाश सारखा होऊन सर्व काही आठवणी तिला सांगत असतो. घडलेले क्षण, घडलेल्या गोष्टी तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आकाश म्हणत असतो सायकल राणी, तू एकदा म्हण ना की आकाश मला तू आठवतोय म्हणून. विचार ना की आकाश तू कसा आहे म्हणून. परंतु भूमी स्तब्ध उभी असते. तिला काहीस थोडंसं आठवत असतं, परंतु ती काही बोलत नसते. आता आकाश भूमीला म्हणत असतो की एकदा तरी आठवण्याचा प्रयत्न कर ना की तुझा आकाश कसा आहे. तू म्हण ना तुझा आकाश शहाणा आहे म्हणून. आता हा सगळा तमाशा हॉस्पिटलमध्ये जमलेले बरेचसे लोक तिथे आलेले असतात आणि ते बघत असतात. त्यांना समजत नसतं की आकाश असं का बरं करतोय ते. परंतु आता भूमीला आकाश म्हणत असतो की तू एकदा तरी आठव ना. आता आकाश भूमीला म्हणत असतो की हॅपी व्हॅलेंटाईन डे, मी तुझा सायकल राजा आणि तू माझी सायकल राणी. आता आकाश खूप सारा समजावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु भूमी काही बोलतच नसते. आणि आता आकाशची अवस्था देखील फार वाईट झालेली असते. आता आकाशने इतका मोठा निर्णय घेतलेला असतो की तो तिच्यासाठी पुन्हा वेडा झालेला असतो आणि ते करायची त्याची तयारी देखील असते. परंतु भूमीला मात्र काही आठवतच नसतं आणि तिला असं वाटत असतं की हा का असे वेडीचाळी करतोय. आता भूमी आकाशला म्हणत असते की तू बाजूला हो बरं, मध्ये मध्ये नको येऊ आता. तेव्हा आकाश म्हणत असतो की आपले की जे काही प्रेमाचे क्षण आहे ते आपल्याला आठवायला हवे. नाही तू प्रयत्न तर कर. आता भूमी मागचा पुढचा विचार न करता आकाशच्या जोरात कानाखाली मारून देते आणि त्याला म्हणत असते की हे बघ, तू माझ्यामध्ये येऊ नको. मला तुझ्यासारखी मुलं चांगलीच माहितीये. आता अजिबात माझ्या मध्ये येऊ नको. मी माझ्या कुटुंबाला सोडून कुणालाच माझा वेळ आणि माझं प्रेम देऊ शकत नाही. माझ्यासाठी फक्त माझी फॅमिलीच प्यारी आहे आणि तू आता माझ्या मध्ये पडू नकोस. पुन्हा एकदा तुला सांगते की तू माझ्या आयुष्यातून निघून जा. आता भूमी आकाशवरती फारच चिडलेली असते आणि तिने आता आकाशला लांब जायला सांगितलेलं असतं. आता इकडे ऑफिसमध्ये सर्वांना माहीत झालेलं असतं की आकाश बरा झालाय, म्हणून आता आकाशच्या ऑफिसमधले लोक आकाशच्या घरी त्याच्या सह्या घेण्यासाठी आलेले असतात. आता रागिनीला एक एम्प्लॉई म्हणत असतो की आता इथून पुढे आता आपल्याला आकाशरावांची सही लागेल ना. तेव्हा आता रागिनी चिडते आणि म्हणते की काय बोललास. रागिनी म्हणत असते की तुला कोणी सांगितलं आकाशची मेंटली स्थिती ठीक आहे म्हणून. त्याची अजूनही स्थिती ठीक नाहीये. आता इथून पुढे त्याला कोणीही त्रास द्यायला येऊ नका आणि इथून पुढले देखील व्यवहार मीच सांभाळणार आहे असं रागिनीने ठामपणे बजावून सांगितलेलं असतं. आता पौर्णिमाने इकडे हॉस्पिटलमध्ये आकाशचा जो वेडेपणाची जी ऍक्टिंग केल्याचा जो व्हिडिओ असतो तो देखील रेकॉर्ड केलेला असतो आणि तो रागिनीला देखील दाखवलेला असतो. तेव्हा रागिनी आता सर्वांना पटवून देणार असते की आकाश अजूनही मेंटली स्टेबल नाहीये आणि त्यामुळेच तो इथून पुढचे देखील व्यवहार सांभाळू शकत नाहीये हे तिला सांगण्यासाठी आता सोपं झालेलं असतं. भूमी तर आतमध्ये आलेली असते आणि बेडवरती बसलेली असते. तिला अचानक डोक्यामध्ये दुखायला लागतं आणि तिला आता भूतकाळ सर्व काही आठवायला लागतो. आता रागिणीचं भांड कसं भूमीसमोर फुटणार आहे आणि मागच्या सगळ्या गोष्टी भूमीला कशा आठवणार आहे हे बघणं खूपच रंजक असणार आहे. तर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण की दोन्ही गोष्टी फ्री आहे. धन्यवाद.